नमस्कार. साधना झोमस रेसिपीज मराठीमध्ये तुमच्या अगदी मनपूर्वक स्वागत आहे. आता सध्या उन्हाळ्यामध्ये आंबे आपल्याला मोठ्या प्रमाणात मिळतात आणि मुलांना देखील सुट्ट्या आहे. आमरस आपण नेहमीच बनवतो, परंतु आज आपण बनवतोय आमरस म्हणजेच आंब्यापासून शिरा, मँगो हलवा. चला तर मग पटापट सुरुवात करूया मँगो शिरा बनवायला. आंब्याचा शिरा बनवताना आंबे हे गोड असावे. मग तुम्ही हापूस, केशर किंवा कोणताही घेऊ शकता, पण त्याला दशा म्हणजेच धागे नसावे जास्त. आणि माझ्याकडे हा जो आंबा आहे तो घरगुती आहे. तर यातील आपण 2 आंबे घेणार आहोत आणि त्याचा पल्प म्हणजेच रस काढून घेणार आहोत. आंबे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. कट करून घेऊया. आंबा तुम्ही पिलरच्या साहाय्याने देखील सोलून घेऊ शकता. आंब्याची साल काढून झालेली आहे. आंबा या पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचा आहे. आंब्याचा पल्प तर तयार आहे. आता आपण त्याचा रस बनवून घेऊ. आता आपल्याला हा आंब्याचा पल्प ग्राइंड करून घ्यायचा आहे, परंतु यामध्ये एकही थेंब पाणी वापरायचं नाहीये. ग्राइंड करून घेऊया. आपला मँगोचा रस तयार आहे. तुम्ही बघू शकता इथे कलर काय छान आलेला आहे आणि कन्सिस्टन्सी देखील बघू शकता. येथे मी अर्धा कप साजूक तूप घेतलेला आहे. वजनानुसार ते 60 ग्रॅम आहे. 2 चमच तूप टाकून घ्यायचे आपल्याला. काजू आपल्याला भाजून घ्यायचे. 10 ते 12 काजू घेतलेले, त्याचे 2 भाग आपण करून घेतलेले आहेत. काजू पण आपले मस्तपैकी भाजून झालेले, हलका सोनेरी कलर आलेला आहे. काढून घेऊया. येथे मी पिस्ता आणि बदामाचे स्लाइस घेतलेले, त्यामुळे ते आपल्याला ते भाजून घेण्याची काही गरज नाही. सेम कढईमध्ये तूप टाकून घ्यायचे. तूप आपण लागता लागताच टाकणार आहोत. तर इथे मी मध्यम साईजचा रवा घेतलेला आहे. मेजरमेंट कपानुसार तो 1 कप आहे आणि वजनानुसार तो 170 ग्रॅम आहे. तर आपल्याला तो मंद आचेवर भाजून घ्यायचा आहे. एक 7 ते 8 मिनिटे झालेली आहे आणि यामध्ये आपल्याला अजून थोडं तूप टाकून घ्यायचंय. आणि रवा आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. मंद आचेवर 15 मिनिटे रवा पेशन्स ठेवून व्यवस्थित भाजून घेतलेला आहे. येथे आपल्याला रवा व्यवस्थितच भाजलेला हवा. रवा व्यवस्थित भाजलाय हे कसं समजायचं, तर तुम्ही येथे बघू शकता रवा असा मोकळा होतो आणि दाणेदार टेक्स्चर येतं आणि घरभर त्याचा सुवास दरवळतो. आता ह्या स्टेजला आपल्याला आंब्याचा रस टाकून घ्यायचा आहे.
मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित। गॅसची फ्लेम लोच ठेवलेली आहे। गाठी होऊ नये म्हणून व्यवस्थित त्याला असं मिक्स करून घ्यायचे। कलर काय सुरेख आलेला आहे। मिश्रण ड्राय झाल्यानंतर यामध्ये आपल्याला दूध टाकून घ्यायचे। दूध येथे मी मलाईसह ठेवलेले आहे, मलाई काढलेली नाही। 1.5 कप दूध घेतलेले आहे। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। येथे मी कुठल्याही प्रकारचा फूड कलर वापरलेला नाही आणि तुम्ही कलर येथे बघू शकता। तसेच राहिलेलं दूध टाकून घ्यायचे आपल्याला। तुम्ही येथे बघू शकता पॅन सोडणारी कन्सिस्टन्सी झालेली हे बघा, आणि साईडला तूप पण आपल्याला दिसतंय। तेव्हा ही रेसिपी नक्की बनवून बघा, खूप छान होते। मुलांनाच काय सर्वांना आवडेल। तुम्ही येथे बघू शकता साईडला कसं तूप सुटायला सुरुवात झालेली आहे आणि मऊसूत टेक्स्चर आलेलं आहे शिऱ्याला। आपण अजून साखर टाकलेली नाहीये, शाईन पण करतोय। आता आपल्याला यामध्ये साखर टाकून घ्यायची आहे। साखर येथे मी 100 ग्रॅम घेतलेली आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त घेऊ शकता, कारण आंब्याचा पल्प किंवा रस वापरलाय आपण, तो देखील गोड आंबा आहे। त्यामुळे थोडी प्रमाणातच येथे मी साखर वापरलेली आहे। तुम्ही इथे बघू शकता साइडने कसं मस्त तूप सुटलेलं आहे आणि असा मऊसूत झालेला आहे। तर तुम्ही या पद्धतीचा मँगो हलवा, मँगो शिरा नक्की बनवून बघा। आता यामध्ये गार्निशिंग साठी आपल्याला ड्रायफ्रूट टाकून घ्यायचे। काजूचे काप, पिस्ता स्लाइस आणि बदामाचे स्लाइस मिक्स करून घेऊया। कलर सुद्धा काय सुरेख आलेला आहे। थोडे पेशन्स ठेवून रवा व्यवस्थित जर भाजला तर ह्या हलव्याची म्हणजे शिऱ्याची टेस्ट अप्रतिम येते आणि मुलांनाही खूप आवडेल। तेव्हा तुम्ही नक्की ट्राय करा। 4-5 मिनिटे आपण हा शिरा आता झाकून ठेवणार आहोत। गॅसची फ्लेम बंद केलेली आहे। आपला मँगोचा हलवा तर तयार आहे, तुम्ही बघू शकता इथे अगदी मऊसूत झालेला आहे। बाउल मध्ये काढून घेऊया। बाउलला थोडं तूप लावून घेतलेलं आहे। थोडंसं प्रेस करून घ्यायचे। कलर काय छान आलेला आहे।
वाव, काय सुंदर दिसतोय आंब्याचा शिरा मँगो हलवा. तर नक्की ट्राय करा. आपला मस्तपैकी फ्रेश आंब्याचा शिरा किंवा मँगो हलवा तर तयार आहे. तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली तर माझ्या रेसिपीला नक्कीच लाईक करा, शेअर करा, तसेच कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि लहान मुलांसाठी नक्की हा मँगो हलवा बनवून बघा व तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट करून कळवा. धन्यवाद.